मंडळी, तुम्ही तर पाहिलंच असेल, मी काल एक रिॲक्शन व्हिडिओ, एक पॉडकास्ट पोस्ट केलं होतं. पण आज सकाळी ना मी त्याचा कॉमेंट बॉक्स बंद केला. ते कॉमेंट बॉक्स बंद करण्याचं कारण पण तसंच आहे. कारण काही नीच नालायक बायका आणि पुरुष आहेत ना, तेवढ्या खालच्या पातळीचं घाणघाण कॉमेंट्स करत आहेत ना. मला तर बोलतातच आहे, पण माझे सबस्क्रायबर, माझी जी ऑडियन्स आहेत त्यांनासुद्धा बोलत आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटलं की आज ह्या टॉपिकवरच बोलणं महत्त्वाचं आहे. अशी निर्लज्ज लोकं आहेत ना, तर ह्यांना निर्लज्ज म्हणण्याच्या सुद्धा लायकीचे नाहीत. बायका तर बायकाच, पुरुष पण आहेत. मला कळतच नाही, ही पुरुष मंडळी सुद्धा एवढी कशी काय कोणाची बाजू घ्यायला येऊ शकतात, ते पण दुसऱ्यांच्या बायकांसाठी, ज्या बायकांना तुम्ही ओळखत नाही, बोलत नाही. कधी स्वतःच्या बायकोसाठी अशी बाजू घेतली का तुम्ही? हो, इथे येऊन बोलत बसता. हां, मला तर काय वाटतं माहिती आहे का, तुम्हाला तुमच्या बायकाशी बाजू घेण्याचा चान्स देत नाहीत ना, म्हणून तुम्ही इथे असं पब्लिक प्लॅटफॉर्मवरती येऊन दुसऱ्यांच्या बायकोचा पुळका दावत बसता. नालायक लोक. एवढं दुसऱ्यांच्या बायकांसाठी बोलताना जाऊन स्वतःच्या बायकोचे कधी दोन शब्द कौतुक करा, तिच्या बाजू घ्या, तिची पुळका दाखवा. माझ्या इथे येऊन शहाणपणा करतायत. बायका तर बायका, पुरुष पण असले नालायक असतात ना, मला कधी कल्पना सुद्धा वाटली नव्हती. एवढे कसे काय तुमच्यासारखी नालायक बायका असतात ना, ज्यांना लिहिता वाचता येतं, पण तरी लिहिता वाचता येऊन डोका असून सुद्धा बिंडोक आणि नतदृष्ट असतात. म्हणजे तुम्हाला लिहिता वाचता येण्यासाठी देवाने अक्कल दिली आणि तुमच्या ठिकाणी एखाद्या कुत्र्याला दिली असतं ना, तरी तो जरा नीट बोलला असता. पण तुम्ही काय चालते फिरते बोलणारे तुच्छ माणसं आहात. मला माहिती आहे मी काही चुकीचं करत नाही. त्यामुळे ही असली नाटकं ना तुम्ही तुमच्यापाशीच ठेवायची, समजलं ना. आणि तुम्हाला काय वाटतं, तुमच्या सांगण्याने, तुमच्या असल्या बोलल्याने मी कोणावर व्हिडिओ बनवणं बंद करेल? तर तुमच्या तोंडावर सांगते, मला ज्याच्यावर व्हिडिओ बनवायचा आहे ना, मी त्याच्यावर व्हिडिओ बनवेल, समजलं ना. तुमच्या बोलल्याने नाही बोलल्याने मला काय फरक पडणार नाही. ज्याला फरक पडतो, ज्याला पुळका येतो ना, त्याने तुमचा तो पुळका, तुमचा तो प्रेम आहे ना, त्यांच्या कॉमेंट बॉक्समध्ये जाऊन दाखवायचं. तो तुमचा प्रेम शहाणपणा ना माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये येऊन नाही दाखवायचा. आणि आता इथे सांगते उघड उघड, सगळ्यांचा नंबर येणार, मी सगळ्यांवरती व्हिडिओ बनवणार. चांगलं ती व्यक्ती करत असेल मी त्याच्याबद्दल चांगलं बोलणार, ती वाईट बनवत असेल तर त्याच्यावरती वाईट बोलणार. मी चुकीचं करत असेल, फेक करत असेल तर मी त्याच्याबद्दल तसं बोलणार. त्यामुळे तुम्ही मला असं नका सांगू की मी वाईटच बोलते, मी चांगलंच बोलते, मी रेकाम टेकडीचे असेल तसंच आहे. आधी तुम्ही बघा तुम्ही काय करते ते, नंतर मला येऊन अक्कल शिकवा. आणि तुम्हाला वाटत असेल की तुमच्या कॉमेंटमुळे मी पॉडकास्ट वगैरे बनवायचं बंद करायचं, त्या गैरसमजातून जेवढ्या लवकर बाहेर याल ना, तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. मला माहिती आहे तुम्ही तिची ऑडियन्स असाल ना, तशी माझीसुद्धा ऑडियन्स आहे. मला माहिती आहे मी जे करते ना ते बरोबर आहे. आणि मी जे वागते, जे बोलते ना सगळं, त्याच्यामुळे ना कितीतरी लोकांचे डोळे उघडले. त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत, पण तुमच्यासारखे अंधबंध भक्तांचे डोळे कधी उघडणार ना. ते म्हणतात ना, झोपेचं सोंग घेऊन बसणाऱ्यांना उठवता येत नाही, तसं तुमच्यासारख्या लोकांचे. मला तर काय वाटतं माहिती आहे का, जी लोकं माझ्या इथे तिची बाजू घ्यायला बोलतात ना, त्यांना तर मला असं वाटते, म्हणजे चांगलं पण बोलतात. जी लोक चांगल्या पॉईंट आउटनी बोलतात, मी त्यांच्याबद्दल नाही बोलत आहे. जी अगदी तुच्छ घाणेरडं बोलतात ना, त्यांच्यासाठी बोलतीये. मला तसं वाटतं, तिने तुम्हाला 100-100 रुपये दिले असतील आणि ती बोलत असेल, जा तिच्या कॉमेंट बॉक्समध्ये जाऊन माझ्याबद्दल असं असं बोला म्हणून. नाहीतरी तुमची तीच लायकी आहे, घरात बसून तुम्ही हेच करू शकता. माझ्या ऑडियन्सला माझं पॉडकास्ट आवडतं म्हणून मी माझ्या ऑडियन्ससाठी बनवणार. आणि तुम्ही करा कॉमेंट, चांगला करा, वाईट कॉमेंट करा, मला काही फरक पडणार नाही. तुमचं तोंडच चांगलं नाही, त्यामुळे तुम्ही त्यातून काही चांगलं बोलू पण शकत नाही ना. आणि तुम्हाला अजून एक सांगते, तुम्हाला माहीत नसेल ना यूट्यूबचं अल्गोरिदम वगैरे, यूट्यूब कसं काम करतं, तर ते अगोदर जाणून घ्या. तुमचा चांगला कॉमेंट असू दे, तुमचा वाईट कॉमेंट असू दे, तुम्ही जेवढा कॉमेंट कराल ना, तेवढा तुमच्या चांगल्या वाईट कॉमेंट माझा फायदा करून देतात, समजलं ना. त्याच्यामुळे तुम्ही जे वागता, जे बोलता ना, त्याच्या अगोदर ते करण्याचा, एक कॉमेंट करण्याच्या अगोदर 4 वेळा विचार करायचा. तुमची वाईट कॉमेंटसुद्धा माझ्या फेवरमध्ये येते, कळलं ना. असेल समजलं तर अजून डीपमध्ये सांगते, तुमची जी कमेंट असते का, त्या कमेंट थ्रू आमच्या चॅनलची रीच समजली जाते. त्याच्यामुळे तुम्ही जेवढी वाईट कमेंट कराल, जेवढी चांगली कमेंट कराल ना, तीसुद्धा माझ्या फेवरमध्ये जाते. त्यामुळे माझ्या चॅनलची रीच जास्त वाढते. त्याच्यामुळे ना, हे असलं फालतूपणा माझ्या इथे दाखवूच नका तुम्ही. त्यामुळे चांगली कमेंट करा, वाईट कमेंट करा, मी तसं म्हणेल ना, करत राहा. मला उलटा त्याचा फायदाच आहे. आणि मला काही फरक पडणार नाही जोपर्यंत ह्यांसारखी बावट ब्लॉगर आहेत ना, आपलं ते तसलं थोबाड दाखवणं बंद करणार आहेत, असले निरर्थक कॉन्टेंट दाखवणं बंद करणार आहेत ना, तोपर्यंत मी सुद्धा माझं काम चालू ठेवणार. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. आणि राहिला प्रश्न माझं तोंड दाखवून करण्याचा ना, तर मला त्या लोकांसारखी भीक नाही लागली, हाव नाही लागली की बाबा तोंड दाखवून सगळं शो ऑफ करायचा. मला जे काम करायचं आहे ना, ते मी फक्त माझ्या आवाजावरती करू शकते. त्यांच्यासारखं शो ऑफ करायची किंवा असलं थोबाड दाखवायची गरज नाही मला. त्याच्यामुळे तुम्ही तोंडाचं बिंडाचं तर बोलूच नका हो. तुम्ही तुमचे किती लायकी दाखवताय, कॉमेंट करताना सुद्धा तुम्ही तुमच्या फेक आय डीवरतून बोलता. मग मला बोलण्याच्या अगोदर तुम्ही तुमचं बघा की तुम्ही किती चांगलं बोलताय ते, आणि किती थोबाड दाखवून बोलताय ते. नालायक माणसं. यावेळी तर मी फक्त ही पहिली आणि शेवटची वॉर्निंग देते असं समजा.
बघू वाटलं बघा माझा पॉडकास्ट, बघू वाटलं बघा माझा कॉन्टेंट, नाही तर सरळ निघा. मी काय कोणाला आमंत्रण दिलं नाही किंवा कोणाला बळजबरी केली नाही. त्यामुळे तुमची फालतू नाटकं ना माझ्या कमेंट बॉक्समध्ये मी ऐकून घेणार नाही किंवा खपवून पण घेणार नाही, समजलं ना. आणि अजून एक, कान उघडं ठेवू नाही का, ह्यावेळी फक्त तोंडाने सांगतेय हां. नाही तर पुढच्या वेळेस ना स्क्रीनशॉट्स घेऊन पॉडकास्टला तर लावेल आणि त्याच्यावरती 20-25 पॉडकास्ट आहे ना कंटिन्यू बनवेल. पॉडकास्टमध्ये तर स्क्रीनशॉट लावेलच आणि त्यानंतर माझी स्टोरी आहे का, स्टोरीला सुद्धा लावेल विथ नाव, विथ प्रोफाईल आणि विथ फोटो. मग त्यापुढे तुमच्यासोबत जे काही होईल त्याला जबाबदार तुम्ही स्वतः असाल. त्यामुळे परत माझ्याकडे यायचं नाही रडत रडत बोंबलत की माझ्यासोबत असं झालं, माझ्यासोबत असं झालं, समजलं ना. त्याच्यामुळे माझा पॉडकास्ट, माझं रिॲक्शन व्हिडिओ बघू वाटलं बघा, नसेल आवडं तर स्किप करा आणि निघू शकता. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. तुमच्या त्या रिकामटोकड्या टाळक्यात आहे ना शिरलं असेल. नसेल शिरलं तर अजून सांगा, मी हाय इथेच, करा कमेंट, मग बघते मी कसं होतं काय होतं ते. तुम्हाला साध्या सरळ आरामाच्या भाषेत, सभ्य माणसाच्या भाषेत कळत नाही ना, मग तुमच्यासारख्या लोकांसाठी हे असं बोलायला लागतं. आणि त्या 4 नालायक बायका, तुम्ही मला कोण हो तुम्ही बोलणारा रिकाम टेकड्या हां. तुमची लायकी तरी आहे का मला रिकाम टेकड्या बोलण्याची? आधी स्वतः किती रिकाम टेकड्या आहेत ना ते बघा. तुम्ही माझ्यापेक्षा जास्त रिकाम टेकड्या आहात, म्हणून तो दुसऱ्यांची बाजू मांडायला माझ्या इथे कॉमेंट बॉक्समध्ये येते. त्यामुळे दुसऱ्याला रिकाम टेकडं बोलण्याच्या आधी ना आपलं किती फाटलेलं आहे ते बघायचं. दुसऱ्याला नावं ठेवायच्या आधी आपण स्वतः बघा की आपण काय करतोय ते. ह्या नालायक बायकांनी ते एक आयडी वरतून नाही बोलत, त्यांनी तर फेक आयडीचा धंदाच मांडलाय आणि वरतून फालतूपणा बंद बोलतात की हे असं करा तसं करा. आधी आपण आपला वेळ कुठे वाया घालवतो, कुठल्या नालायक लोकांना बघण्यात वाया घालवतो ना ते बघा आणि येतात त्या व्लॉगर लोकांची बाजू घ्यायला. असं सांगतात जसं की ह्यांचे जन्मदातेच आहेत, तिच्यावर हे नको करून तिच्यावर ते नको बघून हे केलं आणि ते केलं. माझी मर्जी, माझं तोंड, माझं चॅनल. जसं ते त्यांचं कॉन्टेंट दाखवतात तसं मी दाखवतात. तुम्हाला ऐकू वाटलं ऐका, बघू वाटलं बघा, नाही तर निघू शकता चक्क. मी कोणालाही म्हटलं नाही की माझं येऊन बघ म्हणून, कळलं ना. नशीब समजा तुमचं की मी माझी पायरी सोडून बोलले नाही, नाहीतर ह्याच्यापेक्षा तुच्छ आणि नीच भाषेत मला सुद्धा बोलता येतं जसं तुम्ही बोलता. त्यामुळे तुमचं हे जास्त नाटक बिटक आहे ना माझ्या कमेंट बॉक्समध्ये करायचं नाही. तुमचं ते प्रेम ब्रेम माझ्या कमेंट बॉक्समध्ये येऊन दाखवायचं नाही. तुमचं ते प्रेम पुळका बिळका ना जिकडे दाखवायचं तिकडे पाजळायचं. यापुढे माझ्या कमेंट बॉक्समध्ये येऊन बोलायचं नाही. चांगलं सुद्धा नाही बोलायचं, वाईट सुद्धा नाही बोलत नाही, कमेंटच नाही पाहिजेत तुमच्या. आणि हे सगळं पोथीपुराण ऐकून सुद्धा तुम्हाला, आणि हे सगळं पोथीपुराण आहे ना कोणासाठी होतं माहिती आहे का, जी लोकांना त्या सो कॉल्ड ब्लॉगर, मी आजवर ज्यांच्यावर व्हिडिओ बनवलेत ना ते NRI ब्लॉगर, त्यांचा पुळका येतो त्या लोकांसाठी होतं. स्पेशली त्या NRI ब्लॉगर आहेत का त्यांच्या व्ह्युअर्ससाठी होतं. सो हे जर तुमच्या सगळ्या डोक्यात नाही ना बसलं, अजून सांगा, मी अजून नाहीच मग इथे बोलायला. मी काही कुठे जाणार नाही किंवा त्यांच्यासारखं कॉमेंट बॉक्स फिक्स बंद करून ठेवणार नाही. मला वाटलं होतं मी बंद करून ठेवेल, पण मी परत चालू करून ठेवला, कारण मला बघायचं होतं तुमच्यासारखी निरर्थक, नतद्रष्ट, नालायक आणि नीच दर्जाची माणसं काय काय कॉमेंट करू शकतात. स्क्रीनशॉट तर ठेवलेटच मी काढून, आणि असं समजू नका की धमकी बिमकी देते. पुढचा पॉडकास्ट वाटच बघा, मी त्याच्यावरती स्क्रीनशॉट लावले. मी कोणाचे नाव बी हाईड बीड नाही करणार आहे, सरळ दाखवणार आहे. तुम्हाला काय वाटलं मुलगी आहे बाई आहे म्हणून ऐकून घेईल, तर तुम्ही त्या गैरसमजात असली नाही. मी धडधडीत तुमचं नाव दाखवेल. मग तिथं माझ्या चॅनलला बंद झालं तर मला काही फरक बिरक नाही पडणार. ज्याच्या डोक्यात नाही बसलं त्याने परत एकदा ऐका. त्यामुळे कॉमेंट करण्याच्या अगोदर ना 4 वेळा विचार करा. तुमची कॉमेंट माझा फायदा, मग ती वाईट असू दे ना चांगली असू दे, पण मला तुमची कॉमेंटच नको आहे. बघू वाटलं बघा, नाही तर निघा. मी कोणाला बळजबरी केलेली नाही. आणि नाही समजलं तर परत एकदा सांगते की मी इथेच आहे अजून. सो त्याच्यामुळे ना रिकाम टेकड्यानं तुम्ही तुमचा वेळ माझा पण ऐकण्यात वाया घालू नका आणि त्यांचं पण ऐकण्यात वाया घालू नका. कुठेतरी चांगल्या कामाला लावा. आणि असं जे म्हणतात ना मी वाईटच बोलते, त्यांनी जरा ना आपले कान आणि डोळे उघडे ठेवून बघा जरा. पॉडकास्टची पूर्ण लिस्ट आहे माझ्या चॅनलवरती. चांगलं पण बोलले मी तिथं आणि वाईट पण बोलले, पण तुमच्यासारख्या नालायक अंध बावळट भक्तांना आहे ना फक्त वाईटच दिसतं ना, कारण तुम्ही त्याची सो कॉल्ड फॅन आहात. सो त्याच्यामुळे ना तुमची ती फॅनगिरी तिकडं, माझ्यापाशी नाही तुमचं ते प्रेम पाजळायचं, आणि मी ऐकून पण घेणार नाहीये. त्याच्यामुळे नीट लायकीत राहायचं, समजलं ना. आले मोठे शहाणे पुळका दाखवायला, बावळट कुठले. ज्यांच्या डोक्यात नाही बसलं ना त्यांनी हा पॉडकास्ट 4-4 वेळा ऐका आणि कॉमेंट करण्याच्या अगोदर विचार करा. परत एकदा सांगा, 10-10 वेळा मी ते सांगते. नाही समजलं ना तर मग मी मोकळी आहे माझं काय करायला ते. आय होप तुमच्या डोक्यात घुसलं असेल ते.